अकोल्यात 48 तासात दुसरी हत्या. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत खळबळ. अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील संजय नगर परिसरात 35 वर्षीय अमोल दिगंबर पवार यांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 48 तासात एकाच पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली ही दुसरी हत्या आहे. या प्रकरणातील आरोपी नितेश अरुण जंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याआधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी कृषीनगरात तंबाखूच्या वादावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाची हत्या झाली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एक गंभीर गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे. संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 वर्ष याचे मृत पडलेला आहे. त्याच्या माहितीवरून इथे आमची टीम पोहोचली, बेटवाले आणि आम्ही सगळे इथे पोहोचलो. लगेच लक्षात आलं की नितेश अरुण जंजाळ राणा संजय नगर याने हे कृत्य केल्याचं असं प्रायमरी स्टेशनला माहिती आहे. तात्काळ आमची टीम गेली आणि त्याला अर्ध्या तासाच्या आत ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला बसवलं आहे. पुढचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम आली आहे. माननीय SP सर आणि DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास आम्ही सुरू ठेवतो. मॅडम, हे जे मृतक आणि जो मित्र वगैरे होते का? तपास सुरू आहे. आता माहिती काढतोय कारण वगैरे आणि त्यांचं काय संबंध आहे. आज सकाळी अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 मृतावस्थेत आहे. मग त्यावरून आमची टीम इथे आली. बघितलं तर त्याची इथे डेड बॉडी होती. नंतर माहिती काढली की आरोपी वगैरेचा शोध मग कळालं की नितेश अरुण जंजाळ राहणार संजय नगर उमरी याने केला आहे. तात्काळ आमच्या टीमने त्याचा शोध घेतला. बेटा मलदार आणि DBचे लोक गेले आणि विदिन 30 मिनिटात त्याला शोधला आहे. माहिती तर ते मित्र आहे असं माहिती होते. आता तपास चालू आहे. तपासात आम्ही माहिती कधी घटना घडली तरी अंदाजे रात्री घडलेली आहे घटना. साधारण आता पुन्हा माहिती घेतो कारण आता आरोपी ताब्यात घेतलाय आणि चौकशी आमची बाकी आहे.